आज तुमची हद्दपार झाली आहे. ना रायगडमध्ये तुम्ही आला, तर सिंधुदुर्गात तुम्ही आला. दुसरं असं झालं ना, म्हणजे दुसरं एक असं अनालिसिस केलं जात आहे की तुमच्या महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेसला झाला, राष्ट्रवादीला झाला, तुम्हाला मात्र फार फायदा झाला नाही त्याचा. बघा हे सत्य आहे. हां. पण आम्ही असं म्हणत नाही की आमच्यामुळे त्यांचा फायदा झाला वगैरे. झाला. आमच्या शिवसैनिकांनी तन मन धन अर्पण काम केलं, कारण आम्हाला एक एक जागा इंडिया आघाडीला द्यायची होती. मग ती काँग्रेसची असेल, ती शिवसेनेची असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची असेल. आम्ही त्याच्यामध्ये हे पाहिलं नाही की आमचं आहे किंवा नाही. हा महाविकास आघाडीचा आहे, ही आमची भूमिका होती. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. मी कोणावरती माननीय शरद पवार साहेबांनी जिथे जिथे आम्ही त्यांना विनंती केली तिकडे तिकडे पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब आलेले आहेत प्रचाराला आमच्या. मग काँग्रेस आलं नाही. काँग्रेसचे आता अनेकदा आलेत ना, बाळासाहेब थोरात आलेले आहेत, जयंतराव पाटील आले, नाना पटोले आलेले आहेत. आम्ही आता या क्षणी कोणावरही कोणताही ब्लेम गेम करणार नाही. आमच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला झोपवलं. मोदींना महाराष्ट्रातून फार यश मिळू शकलं नाही. 17 ठिकाणी सभा घेतल्या, 14 ठिकाणी हारले. जिथे जिथे रोड शो केला तिथे तिथे झोपले. आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सगळे एकत्र राहिलो. आम्ही सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश नंतर जिंकल्या आणि मोदींचं बहुमत आम्ही नष्ट केलं. पण मग हे यश अनेक जण म्हणतात की हे तुम्ही नवीन जो जोडला, तुमच्या इथं नॅरेटिव्हचा तर मुद्दा आपला झाला, पण पोलरायझेशन केलं. अनेक ठिकाणी मुस्लिम मतही तुमच्या बाजूने शिवसेनेला आली. का मुस्लिमांना मताचा अधिकार नाही का देशामध्ये? जर नसेल तर 10 वर्ष मोदी होते, त्यांनी काढायला पाहिजे होता ना. मग एकेकाळी तुम्ही म्हटलं होतं की त्यांचा मताचा अधिकार बाळासाहेब असं बोललेलं नाहीये. तुम्ही बाळासाहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीच्या पद्धतीने घेताय. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, बरं का, यांचं स्टेटमेंट असं होतं की हे लांगुल चालन जे चाललेलं आहे मुस्लिमांचं, हे मतांसाठी चाललेलं आहे. जर उद्या कोणी मतांचा अधिकारांचा काढून घेतला तर हे नेते मुस्लिमांच्या सुखदुःखात सहभागी होणार नाहीत. ते मुसलमान या देशात राहतात हे विसरून जातील. हे लांगुल चालन याला म्हणतात. आता नरेंद्र मोदी जे करत होते ते काय करत होते? चंद्रबाबू करतात ते काय करतात? नितीश कुमार काय आहे? तेव्हा तुम्ही आम्हाला मुस्लिम समाजानं मतं दिली, यापूर्वी पण दिलेली आहेत ना. नरेंद्र मोदीने ट्रिपल तलाकचा निर्णय कशा करता घेतला? फार मोठं त्यांना प्रेम मुस्लिम महिलांविषयी होता असं नाही, त्यांना मुस्लिम महिलांची मतं हवी होती म्हणून त्यांनी हे निर्णय घेतले. पण मुंबईसारख्या ठिकाणी मराठी गुजराती हाही मुद्दा होता. तो आहे, तो राहील. पण तयार केला तुम्ही असं त्यांच्या आम्ही नाही पोलराइज केला हा मुद्दा. आम्ही केला नाही तो. मग ज्या पद्धतीनं जैन समाज, गुजराती समाज, बरं का, अंधभक्त बनवून ज्या शिवसेनेनं त्यांचं रक्षण केलं संकट काळात, त्याच्या विरोधामध्ये एक गटा मतदान करते आमच्या पराभवासाठी, हे दुर्दैवी आहे. उद्या जर एखादं संकट आलं परत मुंबईवर, तर शेवटी छातीचा कोट करून शिवसैनिकांनाच आया बहिणींचं रक्षण करावं लागेल. तेव्हा कोण करेल? तेव्हा दिल्लीतून मोदी, शहा किंवा गुजरातमधून टोळ्या येणार नाहीत. आम्हीच आहोत ना. आमची जबाबदारी आहे मुंबईची. आकडे बघितले जे महाराष्ट्रात आले आहेत, 150 जागांवर, 150 पेक्षा अधिक विधानसभा जागांवरती तुम्हाला महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला आघाडी मिळताना दिसते. त्यामुळे आगामी विधानसभेचं चित्र कसं असेल याच्याबद्दल आतापासून चर्चा सुरू झाली आहे. नक्कीच तुम्ही सगळे पुन्हा एकत्र लढणार आहात? आम्ही एकत्रच लढू. आज जरी तुम्हाला 150 जागांवरती आघाडी दिसत असली तरी आम्ही साधारण 180 ते 185 जागा जिंकू विधानसभेच्या. आम्ही 3 पक्ष मिळून. आमच्या तिघांमध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार, ईर्ष्या नाही, चढाओढ नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहू. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी. लवकरच आता या 2-4 दिवसामध्ये आम्ही विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चेला सुरुवात करू. कोण मोठा भाऊ असेल? काय 48 जागा वाटणं खूप सोपं आहे. 188 जागांचं वाटप, 288 जागांचं होईल. काही आमच्यामध्ये अडचणच नाही ना काही. मोठा भाऊ कोण असेल? आणि काँग्रेसचा आता तर सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्यात. शिवसेना बरोबर नसती तर जिंकता आले असता का? हा साधा प्रश्न आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला मदत झाली नसती किंवा आमची त्यांना झाली नसती तर त्यांना यश मिळू शकलं असतं का? अहमदनगरमध्ये निलेश लंके जिंकावेत म्हणून आमच्या शिवसेनेकडे जीवाचं रान केलं आहे. शिरूरमध्ये, बारामतीमध्ये तुम्ही विचारा सुप्रियाताईंना किंवा अमोल कोल्ह्यांना,
हम्म. असं असं नाही बोलून चालणार. पण मोठा भाऊ कोण असणार? कोणी नाही शिवसेना.